करत जातोय गोलंदाज खांद्याचा पुरेपूर वापर करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आता मात्र पुन्हा एकदा जोरात टाकला चेंडू उंच तरवलाय. झेलची संधी होते ऑन साइडच्या ठिकाणी क्षेत्ररक्षकाला झेल खाली पोहोचतोय परंतु झेल सुटतोय जीवनदान मिळतंय परंतु तोपर्यंत मैदानाच्या आतमध्ये 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या उपस्थिती म्हणजेच 3 या धावसंख्येवरती. असे झेल असतात त्या मात्र पकडाव्या लागतात. पकडल्याच्या प्रयत्नामध्ये कधी कधी हाताला झेल लगेच चिपकले जातात परंतु चेंडू या ठिकाणी नवीन फॉर्मला चेंडू आपल्याला पाहायला मिळतो त्यामुळे हातातून तो चेंडू त्या ठिकाणी निसटून झेल सुटले जीवनदान मिळाल्या दुसऱ्या चेंडूवरती फलंदाजांना आणि 2 धावा पूर्ण केल्या. 2 धावेने 3 या धावसंख्येवर धावसंख्या जाऊन पोहोचले. फलंदाजी करणारा संघ कीर्तनवाडी गुहागर संघाला आपण पाहतोय. गोलंदाजी मार्कवरती पण एकदा गोलंदाज बोंडिवली संघाकडून गोलंदाजी मार्कवरती तयार पंचांच्या डाव्या बाजूने पुढचा चेंडू आहे. कशा प्रकारची फलंदाजी करते बघूया. आतापर्यंत मोठा फटका पुन्हा एकदा एक्झिक्यूट केला गेला आहे. आता मात्र त्या ठिकाणी बॅकवर्ड स्क्वेअर लेगला एका प्रोटेक्शन एकच धाव मिळते. सुंदर क्षेत्ररक्षण पाहायला मिळतं. चेंडू पकडल्यानंतर लगेच सुरू केला गेलाय. यष्टिरक्षकांच्या हातामध्ये दुसऱ्या धावेसाठी कोणत्या प्रकारची संधी दिली नाही. फलंदाजाला एकाच धावेवरती समाधान मानावं लागतंय. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गेली ती म्हणजेच कीर्तनवाडी गुहागर संघाची. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार पंचांच्या डाव्या बाजूने 10 बारा पालंतरण घेऊन पुढचा चेंडू आहे. आता मात्र जोरात टाकण्याचा प्रयत्न एक्स्ट्रा ऑर्डिनरी खांद्याचा जोरात वापर करण्याचा प्रयत्न होता परंतु चेंडू सरळ निघून जातो. उजव्याष्टीच्या खूपच बांधलेला चेंडू पण व्हाईट करार करतायत. अवांतर धावेमध्ये भर घातलाय गोलंदाजाने. धावसंख्या 1 ने वाढली आहे. धावसंख्या धरून उपस्थिती म्हणजेच 5 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू आहे. फलंदाजी करतोय फलंदाज आपण पाहतोय गुहागर संघाचा फलंदाज पुन्हा एकदा तशाच प्रकारचा फटका एक्झिक्यूट केलाय. डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग व्हिजन मधला क्षेत्ररक्षक मात्र चप्पल क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. कोणत्याही प्रकारची चुकी करत नाही. 2 चेंडूवरती लगातारच्या 2 सिंगल मिळाल्यात फक्त दिल्या आहेत आणि 2 धावसंख्या उपस्थिती म्हणजे 6 या धावसंख्येवरती. पहिली षटक समाप्तीनंतर धावसंख्या होते 6. जाऊया पुन्हा एकदा सुमधुर संगीत घेऊया त्यानंतर पुन्हा येऊ मैदानाच्या दिशेने. नंतर 6 धावा बिनगडी बाद गुहागर. पहिल्या षटकामध्ये संत गतीने खेळ पाहायला मिळाला. कोणत्याही प्रकारचा त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला नाही फलंदाजांकडून. सिंगलला डबल मध्ये डबल टेबल या गतीने 6 धावसंख्येपर्यंत आतापर्यंत मजल मारली आहे फलंदाजी करणाऱ्या संघाने. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत. बोंडिवली संघाकडून गोलंदाज वैयक्तिक पहिली षटक आली संघासाठी. दुसरी षटक हाताळतोय गोलंदाज. बघूया कशा प्रकारची गोलंदाजी करते. पंचांच्या उजव्या बाजूने गोलंदाजी मार्कवरती तयार आहे. स्ट्राईक वरती दोन्ही सलामीर फलंदाज अजूनही दटून फलंदाजी करताना पाहायला मिळतात. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील फेस करतील फलंदाज. पहिला चेंडू शॉट पी चेंडूला त्या ठिकाणी स्ट्रेट खेळून काढलंय. एकदा पण होते दुसऱ्या धावेसाठी कॉल केलाय परंतु ओव्हर होते तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या अनुपस्थिती म्हणजेच 8 या धावसंख्येवरती. धावसंख्या झाली ती 8. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाज मार्कवरती गोलंदाज तयार आहे. आता मात्र पुन्हा एकदा शॉर्ट पिच चेंडूला पूर्णपणे पूल पूल पॉवरफुल सक्सेसफुल वंडरफुल आणि या षटकार येतोय 6 धावांसाठी. पोचले ती म्हणजेच 14 या धावसंख्येवरती धावा जाऊन पोहोचलेले आहेत फलंदाजी करण्याच्या संघाच्या
गुहागर संघ खास करून आपल्याला पाहायला मिळते सुंदर फलंदाजी करताना. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र सुंदर गोलंदाजी पण एकदा कमबॅक केले गेले. अवे फ्रॉम द बॉडी चेंडू हाताळला गेला. चेंडू बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही, सरळ सोडून दिलाय फलंदाजाने आणि निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. क्षेत्ररक्षक कोणत्या प्रकारची क्षेत्ररक्षक चूक करत नाही. धाव संख्या स्थिरवलेली आहे. धाव संख्या त्या ठिकाणी झाली ती म्हणजेच 14 धावा. पुन्हा एकदा आता पुन्हा एकदा तशाच प्रकारचा चेंडू फ्रंट फुटवर येऊन त्या ठिकाणी सोडून देत आहेत चेंडूला आणि सरळ निघून जातो यष्टिरेखाच्या हातामध्ये. पूर्णपणे कमबॅक केले गोलंदाजाने. षटकार खाल्ल्यानंतर लगातारचे 2 चेंडू त्या ठिकाणी निर्धावित त्यांना पाहायला मिळत आहेत. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश करतात गोलंदाज. आता मात्र थोडासा माइंड सेट करून त्या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा मात्र पॉइंट वरती झेलची संधी होती. झेल सुटतंय, जीवनदान मिळतंय. तर एकदा पूर्ण करतायत. गोलंदाजी मात्र सुंदर पाहायला मिळाली होती. तिन्ही चेंडू अवे फ्रॉम द बॉडी हाताळल्यानंतर त्या ठिकाणी मोठे फटके खेळण्यासाठी संधी दिली नव्हती फलंदाजाला, परंतु एक कटचा फटका खेळत असताना पॉइंटच्या हातामध्ये चेंडू गेला होता, परंतु त्या क्षेत्ररक्षकाकडून थोडीशी मिसअंडरस्टँडिंग होती. परत एक धाव पूर्ण करतायत. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या पोहोचली ती 15 धावसंख्येवरती. 2 षटक समाप्त. जाऊया पुन्हा एकदा डीजेच्या माध्यमातून सुमधुर संगीत ऐकून पुन्हा एकदा Master of the drop. धावसंख्या झाली ती म्हणजेच 15 धावा. 2 षटक संपल्यानंतर 15 धावा झालेल्या आहेत. बघूया पुन्हा एकदा कशा प्रकारची फलंदाजी करतात फलंदाज गुहागर संघाचे फलंदाज. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज पुन्हा एकदा रुपेश तयार. आपल्या कोट्यातील पहिला षटक आणि संघासाठी तिसरा षटक हाताळण्यासाठी रुपेशला आपण या ठिकाणी पाहणार आहोत. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहेत पंचांच्या उजव्या बाजूने. आता मात्र पहिल्या चेंडूवरती जोरदार अपील, क्लीन बोल्ड झाल्यात म्हणजे फलंदाज आणि पहिला धक्का भेटतोय गुहागर संघाला. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुलटॉस चेंडू. फुलटॉस चेंडूला पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढले. डीप स्क्वेअर लेग मध्ये चेंडू ट्रॅव्हल होतोय तोपर्यंत एकच धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली म्हणजेच 16 धावसंख्येवरती. सुंदर गोलंदाजी पाहायला मिळते गोलंदाजांकडून. धावसंख्या झाले 16 धावा. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आहे. फुलटॉस चेंडू आहे, परंतु मोठा फटका खेळण्याच्या प्रयत्नामध्ये अपयशी ठरतायत. विकेटवरतीच 1 बाउन्स यष्टिरक्षकांच्या हातामध्ये चेंडू विसावतोय. धाव मिळत नाहीत. सुंदर गोलंदाजीचा नजारा पेश केलाय गोलंदाजाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू. आता मात्र झेलची संधी आहे, परंतु झेल मिळत नाही. एक धाव मिळते आणि एकाच धावेवरती समाधान मानू लागते फलंदाजाला. धावसंख्या 1 ने पुढे सरकली गोलंदाजी करताना. पुन्हा त्या गोलंदाज तयार आपल्याला पाहायला मिळत आहेत. षटपीच चेंडू आहे, पुन्हा उंच तडवलाय. चेंडू खेळून काढलाय डिफाईन क्षेत्रामध्ये. क्षेत्ररक्षक होतो झेल खाली. झेल सुटतंय. जीवनदान मिळतं तोपर्यंत एका धावेला दुसऱ्या धावेमध्ये कन्वर्ट केले गेले. 2 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच
19 या धावसंख्येवरती. गोलंदाजी मार्कवरती पुन्हा एकदा बघूया कोण गोलंदाज तयार होते. तोपर्यंत जाऊया पुन्हा एकदा डीजे यांच्या माध्यमातून धावसंख्या झाल्या ती म्हणजेच 19 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये फलंदाजी करणाऱ्या संघाला गुहागर संघ आपण या ठिकाणी पाहतोय. आतापर्यंत तितकेसे मोठे फटके या ठिकाणी पाहायला मिळाले नाहीत. बघूया पुन्हा एकदा पहिला चेंडू जोरात टाकण्याच्या प्रयत्नामध्ये उजव्या टीच्या कुब्बाच्या चेंडू पण वाईट करार करतायत. अवांतर धावेमध्ये भर घातली आहे. खांद्याचा जोरात वापर करण्याचा प्रयत्न, परंतु त्या ठिकाणी थोडासा वाईट त्या ठिकाणी एक्स्ट्राच्या रूपामध्ये एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढली आहे. पुन्हा एकदा पुढे चेंडू. आता मात्र स्लोवर वन चेंडू आहे, त्याला उंच हवेमध्ये तटावलंय. झेलची संधी आहे. बघा पुन्हा एकदा झेल खाली येतोय का क्षेत्ररक्षक. झेल खाली आलाय. झेल सुटलाय. पुन्हा एकदा जीवनदान मिळालं. तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या आहेत आणि बघता बघता तिसऱ्या धावेसाठी गडी त्या ठिकाणी जाऊन पोहोचतायत. 3 धावा पूर्ण होत आहेत. 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन उपस्थिती 23 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फुले तिरावाचा चेंडू पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. झेलखाली येतोय पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक. बघूया सोपा झेल संपलाय खेळ. 1 मोर विकेट गॉन. गुहागर संघाकडून तेवढे मोठे फटके आपल्याला पाहायला मिळाले नाहीत. 3 करोड वाले क्षेत्ररक्षणामध्ये थोडासा बदल करताना आपल्याला त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने गोलंदाजी करतोय. शॉर्ट पिच चेंडू आहे. पुन्हा एकदा ऑन साइडला खेळून काढलाय. नो मॅच लँड मध्ये चेंडू ट्रॅव्हल होणार. तोपर्यंत 1 धाव पूर्ण केली आहे. दुसऱ्या धावेसाठी कॉल केला जातोय. सुंदर रनिंग बिटवीन द विकेट. 2 धाव पूर्ण करतायत. 2 धावेने धावसंख्या वाढली गेली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचते म्हणजेच 25 या धावसंख्येवरती. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार आहे. पुढचा चेंडू आहे.
आणि एक धाव मिळते. एका धावेने धावसंख्या वाढल्या. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 26 या धावसंख्येवरती आजच्या दिवसातील मला वाटतं पहिल्या फेरीतला एवढा लो स्कोरिंगचा सामना पाहायला मिळतोय. अजूनही उर्वरित काही चेंडू शिल्लक आहेत. बघूया त्या चेंडूवरती किती धावा जमवण्याचा प्रयत्न केला जातोय फलंदाजांकडून. गुवारगर संघाचे फलंदाज पुन्हा एकदा निर्धाव चेंडूची सांगता. षटक समाप्तीचा इशारा झालाय. षटक समाप्तीनंतर 4 षटक संपतात. धावसंख्येसाठी 27 धावांचा पाठलाग करायचा आहे म्हणजेच बोंडिवली संघाला. वर्सेस कुडकी दोन्ही संघाचे कर्णधार विनंती आपण टॉस साठी या. पावनाई 11 संघाचे कर्णधार आणि कुडकी संघाचे कर्णधार आपण टॉस साठी या. चला टॉस साठी या दोन्ही संघ. पावनाई 11 वर्सेस कुडकी दोन्ही संघाचे कर्णधारांना विनंती आहे आपण टॉस साठी या. पावनाई संघाचे कर्णधार आपण लगेच टॉस साठी यायचं आहे. हॅलो. सलामीचे दोन्ही सलामी फलंदाज मैदानामध्ये येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. रुपेश आणि साथी फलंदाज नितीन. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज निलेशला आपण पाहणार आहोत. कुडकी संघाचे कर्णधार या ठिकाणी आलेले आहेत. पावनाई 11 संघाला वारंवार विनंती केली जाते आपल्या संघाचे कर्णधार या ठिकाणी येऊ द्या. पहिल्या चेंडूला व्ही मध्ये खेळलाय. निघून गेलाय चेंडू सीमारेषा पार 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 येतोय षटकार. पहिल्या चेंडूवरती षटकार आलाय. 6 धावाने आगास गेले फलंदाजाने सुंदर फटकेबाजी केल्या. पहिल्या चेंडूवरती 6 धावा मिळाल्यात. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्गवरती गोलंदाज तयार होते आहेत पंचांच्या डाव्या बाजूने. पुढचा चेंडू आहे. उजव्या वेस्टीच्या खूप बाद पंच वाईट खरा करतात. अवांतर धावमध्ये भर घालताना पाहायला मिळतं. गोलंदाजावरती प्रेशर दडपण पाहायला मिळतंय. पहिल्या चेंडूवरती षटकार लगावल्यानंतर
दुसऱ्या चेंडूवरती व्हाईट चर्मामध्ये एक धाव मिळते. पुन्हा एकदा पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. फुल लेंथ एरियावरती आता मात्र थोडंसं कमबॅक केलं जातंय का? नाही, परंतु पुन्हा एकदा इट्स अ वाईड. पंचांच्या कडून इशारा येतोय. वाईड नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज तयार. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने आणि आता मात्र पुन्हा एकदा बॅक दुसरा षटका येतो. या षटकातील चेंडू निघून जातोय. काऊ कॉर्नरच्या डोक्यावरून येतोय सीमारेषा पार. दणदणी षटकार 6 धावा. धाव संख्या झाली ती म्हणजेच 13 धावा. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती तयार. पुढचा चेंडू पंचाच्या डाव्या बाजूने. पुन्हा एकदा जोरदार अपील समोर भेटत त्या ठिकाणी फलंदाज बाद होत आहेत. एलबी चर्मामध्ये पहिला धक्का मिळतोय तो म्हणजेच फलंदाजी करणाऱ्या संघाला. बोंडिवली संघाचे फलंदाज बॅक टू पॅव्हिलियन. थँक्यू. धावसंख्या झाली ती म्हणजेच 13 या धावसंख्येवरती पहिला गडी बाद झालाय. 16 चेंडूमध्ये 14 धावांची गरज आहे सामना जिंकण्यासाठी. फलंदाजी करणाऱ्या संघाला खास करून बोंडिवली संघाचे फलंदाजांना बघूया कशा प्रकारची पुन्हा एकदा फलंदाजी करतायत. गोलंदाजी करणारा संघ कैतनवाडी गुहागर संघ पुन्हा एकदा कमबॅक करताना पाहायला मिळते का? बघूया गोलंदाजीवरती आतापर्यंत 2 षटकार मिळाल्यानंतर पुन्हा एकदा कमबॅक केले. विकेटच्या रूपामध्ये कमबॅक करून दिले गोलंदाजाने. पुन्हा एकदा पुढचा चेंडू आणि पुन्हा एकदा आता मात्र निर्धाव चेंडूची सांगता. स्लोवर प्रकारचा चेंडू निर्धाव चेंडूची सांगता झाली आहे. षटक समाप्तीचा इशारा आलाय पंचांकडून. एक षटक समाप्तीनंतर धाव संख्या झाली ती म्हणजेच 13. एक गडी बाद. पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील गोलंदाजांचा. पहिला चेंडू फुल लेंथ चेंडू त्या ठिकाणी व्यवस्थित बॅटच्या पट्ट्यामध्ये येत नाही. स्वतःच्या फॉलोथ्रू मध्ये सुंदर क्षेत्ररक्षण केलंय गोलंदाजाने. कोणत्या प्रकारची धाव त्या ठिकाणी मिळाली नाही आणि निर्धाव चेंडूची सांगता केली आहे. पुन्हा एकदा पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने 10-12 पालांतरण घेऊन गोलंदाजांचा आणि आता मात्र पुन्हा एकदा पुढे चेंडूला उंच चढवलाय. झेलची संधी आहे. लॉंग ऑफचा क्षेत्र झेल खाली येतोय. सुंदर क्षेत्ररक्षण पकडलाय. सोपा झेल बनवला आणि या ठिकाणी पुन्हा एकदा 1 वर विकेट गॉन.
पुढचा चेंडू पंचांच्या डाव्या बाजूने फुल लेंथीवरचा चेंडू पुन्हा एकदा ऑफ साईडला खेळून काढले. ऑफ ड्राईव्ह प्रकारचा चेंडू त्या ठिकाणी केला. एक धाव पूर्ण होते. दुसऱ्या धावासाठी कॉल केलाय. सुंदर आणि मिड इन द विकेट. 2 धाव पूर्ण होत आहेत आणि ओव्हर 4 मध्ये बघता बघता तिसरी धाव देखील कंप्लीट केली गेली आहे. 3 धावेने धावसंख्या वाढली आहे. धावसंख्या जाऊन पोहोचली ती म्हणजेच 16 आहे धावसंख्येवरती. दुसरे षटक मार्गाचे धावसंख्या झाले 16 धावा. दोन संघांदरम्यान त्या ठिकाणी आपण टॉस होताना पाहायला मिळते. कुडकी वर्सेस पावना 11 या दोन संघांदरम्यान. पुन्हा एकदा पुढचा चेंडू फुटतो. चेंडूला खेळून काढलाय. ऑफ ड्राईव्ह प्रकार चेंडू जातोय सीमारेषा पार जातोय. वन बाउन्स चौकार. मिळताय धावा 4. टॉस केला गेला. टॉस जिंकला गेला तर म्हणजेच कुडकी संघाने नाणेफेकीचा कौल जिंकलाय. प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलंय आणि पावना 11 संघाला फलंदाजीसाठी आमंत्रित केलंय. पुन्हा एकदा पुढचा चेंडू षटपीच चेंडू आहे. चेंडूला त्या ठिकाणी पूल केलंय. पूल पॉवरफुल सक्सेसफुल षटकार 6 धावांसाठी. गोलंदाजी मार्गावरती पुन्हा एकदा गोलंदाज तयार. 2 षटकामध्ये 1 धावांची गरज असताना चेंडू खेळून काढलोय. पॉइंट आणि कव्हरच्या मधून चेंडू निघून गेला सीमारेषा पार. चौकार आणि येतोय विजयी चौकार. सामना जिंकलाय तो बोंडिवली संघाने. धन्यवाद. त्यानंतर पुढचा सामना आहे कुडकी वर्सेस पावना 11 या दोन संघांदरम्यान सामना होणार आहे. कुडकी संघाला विनंती